आज आपण पाहणार आहोत झटपट अशी होणारी बटाट्याची रस्सा भाजी। तर तुम्ही इथे बघू शकता माझी बटाट्याची रस्सा भाजी किती एकदम छान झालेली आहे। चला तर मग आता कुठलाही टाइम न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता मी थोडेसे उभ्या पद्धतीने हे बटाटे चिरलेले आहेत आणि पातळ फोडी आहेत आणि त्यासोबत मी एक कांदा घेतलेला आहे, मोठा कांदा, तो पण थोडासा उपट असा चिरून घेतलेला आहे। तर कढईमध्ये आपल्याला 1.5 पळी तेल घालायचं आहे। तर तेल थोडंसं तापल्यानंतर आपल्याला पाव चमचे जिरे आणि पाव चमचे मोहरी घालायची आहे आणि जो आपण बारीक चिरलेला कांदा होता तो छान असा परतून घ्यायचा आहे। तर थोडंसं कांदा लाल होईपर्यंत मी ते परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत। त्यानंतर आपल्याला 1 चमचाभर लाल मिरची घालायची आहे। त्यानंतर पाव चमचे आपल्याला त्यामध्ये हळद घालायची आहे आणि थोडीशी अजून मी लाल मिरची घातलेली आहे। जर तुमच्या घरी कमी खात असतील तर तुम्ही कमी तिखट टाकावे। त्यानंतर मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि 1 ते 1.5 चमचे मी धना पावडर घातलेली आहे आणि हा जो कांदा आहे तो आपण येथे व्यवस्थित असं परतून घेतलेला आहे। त्यानंतर मी त्यामध्ये ज्या बटाट्याच्या फोडी आहेत त्या सर्व बटाट्याच्या फोडी मी त्यामध्ये घातलेले आहेत। तर 1 ते 2 मिनिट आपण हा बटाटा छान असा परतून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे। जर तुम्हाला थोडीशी भाजी पातळ जर हवी असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पण पाणी त्यामध्ये घालू शकता। त्यानंतर त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। तर आता इथे भाजीला आपण छान अशी उकळी येऊ देऊयात। तर इथे आता भाजीला छान अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी चिरून कोथिंबीर घालायची आहे आणि बटाटा 15 ते 20 मिनिट छान असं शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता माझं बटाटा किती छान असं शिजलं गेलेलं आहे आणि बटाट्याची भाजी पण किती छान अशी तयार झालेली आहे। आणि झटपट अशी होणारी ही बटाट्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की एकदा व्हिजिट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। तर पुन्हा एकदा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत। धन्यवाद।